हॅलो एव्हरीवन. आज आपण छान असा गोड पदार्थ बनवणार आहे. त्याचं नाव आहे खरवस. हे बघा, हा आहे खरवस, जो ओरिजिनल गायचा जे पहिल्यांदा बेबी झाल्याच्या नंतरून गायचं पहिलं जे दूध निघतं त्याला हे बोललं जातं खरवस. आता ते बनवायला आपल्याला काय काय पाहिजे. ॲक्च्युली साखर पण वापरतात, गूळ पण वापरतात, थोडीशी वेलची आणि दूध कच्चं घ्यायचं आहे. गरम करून दूध घ्यायचं नाही आहे, हे कच्चंच घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबाने मेजरमेंट करून कच्चं दूध घ्यायचं आहे. ते मिक्स करायचं आहे याच्यामध्ये. फ्लफी होतं बरोबर त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये थोडी वेलची आणि गूळ मिक्स करणार आहोत. हे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. इवन मोठ्या माणसांसाठी पण खूप फायदेशीर आहे. जेव्हा तुम्हाला तुमचे ब्लडमधले व्हाईट सेल्स कमी होतात त्यावेळेस डॉक्टर आवर्जून हे खाण्यासाठी सांगतात. याच्यामध्ये आता सध्या तर आपण बाबांसाठी बनवतोय, त्याच्यामुळे आपण गूळ मिक्स करतोय याच्यामध्ये. तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार गोड मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही भरपूर टाकू शकता. साखर किंवा गूळ दोन्हीही चालेल. आणि हे पूर्णपणे एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे. थोडासा गूळ विरघळवायचा आहे, त्याच्यासाठी आपण त्याला चमच्याने थोडासा गूळ विरघळूयात. साखर पटकन विरघळते, गूळ नाही पटकन विरघळत, हो की नाही. चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. साखर लवकर विरघळते आणि लहान मुलांसाठी देणं खूप फायदेशीर आहे, कारण त्याच्यामुळं लहान मुलांची इम्युनिटी पॉवर खूप वाढते. आणि हे तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून ॲटलिस्ट 4 दिवस तरी तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान आणि गोड असा पदार्थ बनतो हा. हे बघा, आता आपण कुकर घेतलाय. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण आता कुकरला लावणार. पातेलं किंवा कढईमध्ये नाही घालणार हे, कारण कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये कंप्लीट होतं. ठीक आहे. तर हे आपण लावणार आता कुकरला. ओके. तर कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण बघूया, आपला खरवस रेडी झालाय. ओपन करूया. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालेला आहे तो खरवस रेडी. माझ्याकडे केसर अवेलेबल होतं म्हणून मी केसरही घातले त्याच्यामध्ये. खूप छान असा कलर आणि फ्लेवरही येतो केसरचा. आणि हा असा खरवस रेडी झालेला आहे. आपण त्याचे काप करूयात. ठीक आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचे, त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. आपण आता स्क्वेअरमध्ये करणार आहोत. हे बघा, वेलची मात्र नक्की घालायची आहे. खूप छान आणि सुंदर असं रेडी झालेला आहे हा खरवस. खूप छान सुगंधही किती छान येते पहा. आपण आहे बाहेर काढूया. वाव, बघू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे. ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी ट्राय केल्यावर मला एकदा कमेंटमध्ये सांगा. हे घ्या, आपला खरवस रेडी झालेला आहे. वाव, किती छान. हा असा खरवस आपला रेडी झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. आवडलं असल्यास मला कमेंटमध्ये सांगा.
लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.